नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जी सिरीज सुरू केलेली आहे मॅथमॅटिक्स पार्ट 2 साठी डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये एक्सरसाइज 1.2 पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. 1.2 एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आपला झालेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन आपण घेतोय. आता याच्यानंतर क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 पण डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शनचाच आहे आणि क्वेश्चन 5 डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे. मग 5 पासून क्वेश्चन नंबर 5 पासून तर पुढचे जेवढे काही क्वेश्चन्स आहे सर्व डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचेच आहे. त्यासाठी लागणारे फॉर्म्युले पण आपण जेव्हा ते एक्झाम्पल घेऊ तेव्हाच ते फॉर्म्युले पण आपण घेणार आहे. आता मागच्या लेक्चरमध्ये जो काही टॉपिक होता त्याच टॉपिकला कंटिन्यू हा पुढचा टॉपिक आहे क्वेश्चन नंबर 3चा. तर आपण क्वेश्चन नंबर 3ला सुरुवात करू. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन. म्हणजे दिलेल्या फंक्शनच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह शोधायचा आहे. त्याच्यानंतर फाइंड देअर व्हॅल्यू ॲट द पॉईंट इंडिकेटेड अगेन्स्ट देम. डेरिव्हेटिव्ह दिलेल्या फंक्शनच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह शोधायचा आहे. तो डेरिव्हेटिव्ह शोधल्यानंतर त्याची व्हॅल्यू शोधायची त्या डेरिव्हेटिव्हची दिलेल्या पॉईंटला. पहिलं एक्झाम्पल y इज इक्वल टू एक्स रेस टू 5 प्लस 2x क्यूब प्लस 3x. मग आता दिलेल्या एक्सप्रेशन ॲज इट इज लिहून घेतला. ऑब्वियसली हे y इज इक्वल टू दिलेलं आहे म्हणजे याला डिफरन्शिएट करावं लागेल. विथ रिस्पेक्ट टू काय असेल, हे x असेल म्हणजे आपल्याला मिळेल dy बाय dx इज इक्वल टू, खूप सिंपल डेरिव्हेटिव्ह आहे. एक्स रेस टू 5चा 5x रेस टू 4 प्लस 2x क्यूबचा 6x स्क्वेअर आणि 3xचा फक्त 3. हा झाला dy बाय dx. आपल्याला इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह शोधायचा आहे. dy बाय dx चा इन्व्हर्स फंक्शन काय असेल, याचा इन्व्हर्स फंक्शन असेल dx बाय dy. इथं थेरम वापरतो आपण, बाय थेरम ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. ज्या थेरमवरती ही पूर्ण एक्सरसाइज डिपेंड आहे तोच थेरम, बाय थेरम ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन dx बाय dy इज इक्वल टू असतं 1 dy बाय dx. dx बाय dy काय येईल, 1 dy बाय dx ची व्हॅल्यू 5x रेस टू 4 प्लस 6x स्क्वेअर प्लस 3. हा झाला dx बाय dy. आपल्याला dx बाय dy तर शोधायचाच आहे पण त्याची व्हॅल्यू शोधायची दिलेल्या पॉईंटला. मग आता dx बाय dy ॲट x इज इक्वल टू 1 विचारले आपल्याला. मग आता दिलेल्या dx बाय dy मिळालेल्या dx बाय dy च्या एक्सप्रेशनमध्ये x इज इक्वल टू 1 पुट करायचं. dx बाय dy इक्वल टू 1/5 1 रेस टू 4 प्लस 6 1 स्क्वेअर प्लस 3. किती होईल हे, 1 रेस टू किती असो 1च असतं म्हणजे 5 प्लस 6 प्लस 3. 6 प्लस 3 9 आणि 9 प्लस 5 किती होतं 14 होतं. म्हणजे हे dx बाय dy इक्वल टू येईल 1/14. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट सेम एक्झाम्पल आहे. y इक्वल टू दिलेलं आहे, याला परत डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे आपल्याला मिळतो dy बाय dx. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह किती फक्त 3. 2चा डेरिव्हेटिव्ह तर 0 होऊन जाईल. हा झाला dy बाय dx. बाय थेरम ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. इन्व्हर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हच्या थेरमनुसार dy बाय dx आहे ना, मग इकडे dx बाय dy इक्वल टू 1/dy बाय dx. dx बाय dy इक्वल टू 1/dy बाय dx ची व्हॅल्यू ई रेस टू एक्स प्लस 3. आता आपल्याला शोधायचं आहे dx बाय dy ॲट x इज इक्वल टू 0. dx बाय dy शोधायचं आहे ॲट x इज इक्वल टू 0 म्हणजे याच्यात x इज इक्वल टू 0 पुट करून द्यायचं. dx बाय dy इक्वल टू 1/e रेस टू 0 प्लस 3. एनिथिंग रेस टू 0 ऑलवेज इक्वल्स टू 1 असतं म्हणजे e रेस टू 0 सुद्धा 1 असतो. मग इक्वल टू 1/e रेस टू 0चा 1
+3 आणि 1 + 3 किती होईल 1 + 3 होईल 4 म्हणजे dx/dy किती झालं 1/4. बस एवढंच आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल y = 3x² + 2 log x³ याला पण डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे आपल्याला मिळतो dy/dx = काय याचा डेरिव्हेटिव्ह x² चा डेरिव्हेटिव्ह 2x असतो 3 × 2 6x प्लस हा 2 ॲज इट इज. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x असतो म्हणजे हे काय होईल 1/x³ इंटू x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x². dy/dx = 6x x³ x³ मध्ये 2x म्हणजे इथे 1x उरेल आणि हा x² कॅन्सल 3 × 2 6 होईल म्हणजे हे होईल 6/x. dy/dx = 6x इंटू 6/x. आता याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 6x इंटू x 6x² प्लस 6 डिवायडेड बाय x हा झाला dy/dx. आता हा dy/dx झाला बाय थेरम ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन dx/dy = 1/dy/dx = 1 dy/dx ची व्हॅल्यू 6x² प्लस 6/x. हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे ऑब्वियसली हा कुठे शिफ्ट होणार आहे न्यूमरेटरला म्हणजे dx/dy = x/6x² प्लस 6. हा झाला dx/dy. आता याची व्हॅल्यू शोधायची dx/dy ची ॲट x = 1. dx/dy ॲट x = 1 काय येईल मग dx/dy = 1/6 इंटू 1² प्लस 6 dx/dy = 1/6 1² 1 6 प्लस 6 किती 12. dx/dy = येत आहे 1/12. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3चं लास्ट एक्झाम्पल y = sin of x - 2 प्लस x². सिमिलर एक्झाम्पल आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy/dx = साईनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस असतो x - 2 आणि इथे x - 2 चा डेरिव्हेटिव्ह जरी आपण घेतला तरी तो 1च आहे म्हणजे नाही घेतला तरी चालणार आहे प्लस x² चा डेरिव्हेटिव्ह 2x dy/dx = cos of x - 2 प्लस 2x. हा dy/dx झाला बाय थेरम ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन dx/dy = 1/dy/dx. dx/dy = 1/dy/dx ची व्हॅल्यू ॲज इट इज cos of x - 2 प्लस 2x. हा झाला dx/dy. आता dx/dy शोधायचं आहे आपल्याला ॲट x = कितीला शोधायचं आहे 2 ला शोधायचं आहे dx/dy ॲट x = 2. मग आता dx/dy = 1/cos 2 - 2 प्लस 2 × 2 dx/dy = 1/cos of 0 प्लस 4 =
1 अपॉन कॉस 0 किती आहे, कॉस 0 इज इक्वल टू 1 असतो प्लस 4 म्हणजे dx बाय dy इक्वल टू 4 प्लस 1 किती 5. हे झालं फायनल आन्सर. dx बाय dy इक्वल टू 1 अपॉन 5. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. एकदम छोटं एक्झाम्पल आहे, एकच एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिलेलं आहे, फाइंड एफ इनवर्स डॅश ऑफ 0 विचारलेलं आहे. दादा एफ ऑफ एक्स दिलेलं आहे हियर, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2. हा एफ ऑफ एक्स, याला काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2. हा झाला एफ डॅश. आता आपल्याला एफ इनवर्सचा डॅश घ्यायचा आहे. मग बाय थेरम ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. तर इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आपण जो वापरतो तो फॉर्म्युला लिहितो मी एकदा. dy बाय dx किंवा dx बाय dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx असतो. आणि हाच फॉर्म्युला असा आहे, हा याला इनवर्स फंक्शन म्हणायचं, याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन म्हणायचं. म्हणजे एफ इनवर्स ऑफचा डॅश इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx म्हणजे एफ डॅश. एफ इनवर्स डॅश इज इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. मग आपल्याला हेच शोधायचं आहे, एफ इनवर्सचा डॅशच शोधायचा आहे, इज इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश. एफ डॅशची व्हॅल्यू इथे दिली, सॉरी, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2 आहे ना. मग एफ डॅश काय येईल, 3x स्क्वेअर प्लस 1 येईल. मग आता एफ डॅशची व्हॅल्यू 3x स्क्वेअर प्लस 1. आता आपल्याला शोधायचं आहे 9 एफ इनवर्स डॅश ऑफ 0, म्हणजेच एफ इनवर्स डॅश ॲट एक्स इज इक्वल टू 0 शोधायचं आहे. एफ इनवर्स डॅश शोधायचा आहे एक्स इज इक्वल टू 0ला. मग एफ इनवर्स डॅशमध्ये एक्सच्या ठिकाणी 0 पुट करायचं. किती होईल हे मग, 1 3 इंटू 0चा स्क्वेअर प्लस 1. 0चा स्क्वेअर 0च असतो आणि एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0 पण 0च असतो. एफ इनवर्सचा डॅश इज इक्वल टू किती, 1 अपॉन 1. आणि एफ इनवर्स डॅश 1 अपॉन 1 पण काय असतो, 1च असतो. एफ इनवर्स डॅश इज इक्वल टू किती येतं, 1 येत आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ह्या एक्सरसाइजमधला आता मेन टॉपिक हाच आहे. आणि एक्झाममध्ये पण इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती कमीत कमी एक क्वेश्चन तरी येतो. CETला पण एक क्वेश्चन आणि बोर्ड एक्झामला पण एक क्वेश्चन. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक क्वेश्चनवरती भरपूर क्वेश्चन्स आपल्या एक्सरसाइजमध्ये दिलेले आहेत. आणि एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हा जो टॉपिक आहे तो इम्पॉर्टंट आहे. आता याचे डेरिव्हेटिव्हज आत्तापर्यंत आपले 15 ते 16 फॉर्म्युले झालेले आहेत. आता त्यात 6 फॉर्म्युले ॲड होतील. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 6 आहे, मग इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पण 6च असतील प्रत्येकाचा इनवर्स. तर त्यात 6 इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले आहेत. आता त्याच्यात पहिला आहे डी बाय डी एक्स, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स. तर आता हे फॉर्म्युले व्यवस्थित समजून घ्या. काय डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स आहे 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. याच्यासमोरच लिहितो मी दुसरा फॉर्म्युला, डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स. साइन इनवर्सचा 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. कॉसचा फक्त मायनस नाही लावायचं, त्याला मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन आणि कॉसमध्ये फक्त निगेटिव्हचा डिफरन्स आहे. थर्ड डी बाय डी एक्स टॅन इनवर्स ऑफ एक्स. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह सर्वात सोपा आहे.
इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शनमध्ये सर्वात सोपा टॅनचाच आहे. 1/1 + x². टॅन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 + x². जसा टॅनचा आहे तसाच कॉटचा आहे. कॉट इन्व्हर्स ऑफ x इज इक्वल टू, फक्त मायनस साईन, -1/1 + x². याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इन्व्हर्स ऑफ x. सेक इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे 1/x √x² - 1. आणि जसा सेकचा आहे तसाच कोसेकचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इन्व्हर्स ऑफ x इज इक्वल टू, फक्त मायनस साईन आहे, -1/x √x² - 1. हे जरी टोटल 6 फॉर्म्युले असतील तरी पाठ करताना मात्र 3च करायचे आहेत, कारण उरलेले 3 हे त्यांचे काय फक्त इन्व्हर्स आहे. एकदा पॉज करून व्यवस्थित नोट करा आणि पाठ करून ठेवा, लर्न करून ठेवा हे फॉर्म्युले. या फॉर्म्युल्यावरती बेस एक्झाम्पल कसे असतील ते सांगतो थोडक्यात. डेमोसाठी फक्त एकच घेतला मी. समजा आता साइन इन्व्हर्सचा वरती एक बेस एक्झाम्पल, ते एक्झाम्पल कसं असेल, आपल्याला शोधायचं असेल d/dx ऑफ साइन इन्व्हर्स ऑफ f(x). इथं डायरेक्ट x दिलेलं नसेल तर x ऐवजी काय दिलं असेल, f(x). तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स ऑफ f(x) इज इक्वल टू काय येईल, तर इथे x ठिकाणी f(x) आलंय ना, मग अँसरमध्ये पण x ठिकाणी f(x) टाकायचं. म्हणजे हे येईल 1/√1 - f(x)² आणि हा x ऐवजी f(x) आला ना, म्हणून याला इंटू f(x)चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे f'(x). अशा पद्धतीने चेन रूलचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल अजून टॅनचं पण घेऊ. समजा आपल्याला शोधायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स x ऐवजी काय f(x). तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/1 + f(x)² आणि इथे x ऐवजी f(x) आला आहे ना, म्हणून आलेल्या अँसरला मल्टिप्लाय करायचं f(x)च्या डेरिव्हेटिव्हने म्हणजे f'(x). सेकमध्ये जर तसं आलं तर तेच राहणार आहे d/dx सेक इन्व्हर्स f(x). सेम, पण त्याच्यामध्ये 2 ठिकाणी x आहे तर मग 2 ठिकाणी f(x) येईल. 1/f(x) √f(x)² - 1 आणि याला कशाने मल्टिप्लाय करायचं, f'(x) ने मल्टिप्लाय करायचं. या पद्धतीचे एक्झाम्पल आपल्याला ह्या इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शनवरती सॉल्व्ह करायचं आहे. होईल काय, फक्त याच्यामध्ये f(x) चेंज होणार आहे. Question number 5. Using the derivative, prove that tan inverse of x plus cot inverse of x is equal to π/2. हे जे एक्झाम्पल आहे ना, IMP करून ठेवायला. असं एक्झाम्पल मागच्या सिलेबसमध्ये नव्हतं, थोडंसं नवीन आहे. पण एकदा स्टेप जर माहीत झाल्या तर काही अवघड नाही. tan इन्व्हर्स ऑफ x प्लस कॉस्ट इन्व्हर्स ऑफ x इज इक्वल टू π/2 ही एक स्टँडर्ड आयडेंटिटी सुद्धा आहे. ती आपण वेगळ्या मेथडने प्रूव्ह करू शकतो, पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह वापरून प्रूव्ह करायला सांगितलं. अशा 3 आयडेंटिटीज आहे. टॅन इन्व्हर्स प्लस कॉट इन्व्हर्स आहे, साइन इन्व्हर्स प्लस कॉस इन्व्हर्स आहे इज इक्वल टू पण π/2 असतं, आणि सेक इन्व्हर्स प्लस काय असेल कोसेक इन्व्हर्स इज इक्वल टू पण π/2 असतं. अशा 3 आयडेंटिटीज आहे. आपल्याला तिन्हींपैकी कोणतीही एक येऊ शकते प्रूव्ह करायला. फर्स्ट घेऊ आपण होता टॅन इन्व्हर्स x प्लस कॉट इन्व्हर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. लेट हे जे टॅन इन्व्हर्स प्लस कॉट इन्व्हर्स याला f(x) अजून करून घेऊ, म्हणजे हे तर π/2च्याच इक्वल आहे. लेट f(x) इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ x प्लस कॉट इन्व्हर्स ऑफ x. LHSला f(x) अजून केलं, याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. f(x)चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, f(x)चा डेरिव्हेटिव्ह f'(x) इज इक्वल टू टॅन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आत्ताच झाला आपला
1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस कॉट इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. टॅन आणि कॉटचे डेरिव्हेटिव्हचे कॉट इन्व्हर्सचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले सारखेच आहे, फक्त प्लस मायनसचा फरक आहे. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस मायनस काय होईल -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. पहिली टर्म आणि दुसरी टर्म एक्झॅक्ट सारखी आहे आणि दोघांच्या मध्ये मायनस आहे. दोन सारख्या टर्मचा सबट्रॅक्शन काय येतो ऑलवेज 0 येतो. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय येतं 0. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 आलं आहे म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय आला आहे 0 आला आहे. आणि 0 डेरिव्हेटिव्ह कोणाचा असतो 0 डेरिव्हेटिव्ह हा कॉन्स्टंट फंक्शनचा असतो. आता ॲज इथे लिहायचं ॲज एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 इट मीन्स किंवा एवढं लिहिण्यापेक्षा दॅट इज एफ ऑफ एक्स इज अ कॉन्स्टंट फंक्शन. म्हणजे एफ ऑफ एक्स काय कॉन्स्टंट फंक्शन आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू काय आहे तर फिक्स आहे. दॅट इज एफ ऑफ एक्स हॅज फिक्स्ड व्हॅल्यू. सपोज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सी. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे म्हणजे एफ ऑफ एक्स हे कॉन्स्टंट फंक्शन आहे. कॉन्स्टंट फंक्शनचे म्हणजे त्याची एक व्हॅल्यू काय कोणती तरी एक फिक्स व्हॅल्यू त्याची आणि समजा ती व्हॅल्यू काय तर सी आहे. मग आता एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स ॲज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस cot inverse of x has fixed value for any value of x. म्हणजे एफ ऑफ एक्स म्हणजे टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे फिक्स असणार आहे. एक्सच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी ह्या दोघांची ॲडिशन काय असणार आहे फिक्स असणार आहे. लेट फॉर एक्स. आता एक्सची कोणती पण व्हॅल्यू घ्यायची कोणती पण म्हणजे अशी व्हॅल्यू घ्यायची का ज्या व्हॅल्यूसाठी टॅन आणि कॉट आपल्याला माहिती आहे. आता कोणती व्हॅल्यू घेऊ समजा एक्स इज इक्वल टू 0 घेऊ. मग देअरफॉर एफ ऑफ 0 इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 0 प्लस कॉट इनवर्स ऑफ 0. टॅन 0 किती असतो टॅन कशासाठी 0 असतो टॅन इनवर्स ऑफ 0 शोधायचं आहे ना. म्हणजे टॅन कशाची व्हॅल्यू 0 असते तर टॅन 0ची व्हॅल्यू 0 असते. प्लस कॉट कशाची व्हॅल्यू 0 असते तर कॉट 90 0 असतो. कॉट 90 म्हणजेच π/2 आणि एफ ऑफ 0 किती आला इक्वल टू π/2. एफ ऑफ 0 म्हणजेच एफ ऑफ एक्स. दॅट इज एफ ऑफ एक्स इक्वल टू π/2 म्हणजेच काय सी इक्वल टू π/2 आणि एफ ऑफ एक्स सी इज इक्वल टू काय दॅट इज एफ ऑफ एक्स म्हणजेच काय टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू काय आलं आहे π/2 आणि हेच काय करायचं होतं आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. एकदा पॉज करून नोट डाऊन करून घ्या. क्वेश्चन 5 मधलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल सेक इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स इक्वल टू π/2. आता कोणाला जर मागचं टॅनचं आणि कॉटचं समजलं नसेल तर व्यवस्थित लक्ष द्या. ॲज इट इज स्टेप्स आहे काहीच बदल नाही आहे. याला काय करायचं एफ ऑफ एक्स अजूम करून घ्यायचं. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सेक इन्व्हर्स एक्स प्लस कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स. आता याला एफ ऑफ एक्स अजूम केलं याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय मिळतो एफ डॅश मिळतो. सेकचा डेरिव्हेटिव्ह सेकचा नाही सॉरी सेक इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x अंडर रूट x² - 1 प्लस कोसेकचा डेरिव्हेटिव्ह -1/x अंडर रूट x² - 1 1/x अंडर रूट x² - 1 हा प्लस आणि मायनस काय होईल मायनस होईल 1/x अंडर रूट
एक्स स्क्वेअर मायनस 1 दोन्ही टर्म सारख्याच आहे, म्हणजे कॅन्सल होऊन जाईल. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय येतं, 0 येतं. एफ डॅश ऑफ एक्स 0 आला म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इज 0. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज अ कॉन्स्टंट फंक्शन. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स 0 आला आणि ज्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो ते फंक्शन कॉन्स्टंट फंक्शन असतं, कारण डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला सांगतो का कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो. मग एफ ऑफ एक्स इज कॉन्स्टंट फंक्शन. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सी. कॉन्स्टंट फंक्शन आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू काय, फिक्स आहे. अँड एफ ऑफ एक्स हॅज फिक्स्ड व्हॅल्यू फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स हा व्हेरिएबल आहे आणि एक्सच्या कोणतीही व्हॅल्यू आपण घेतली तरी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, फिक्स यायला पाहिजे. आता एक्सची कोणतीही व्हॅल्यू आपण घेऊ शकतो, पण त्या व्हॅल्यूला आता आपल्याला सेक इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्स प्रूव्ह करायचं आहे ना, तर त्या व्हॅल्यूला सेक आणि कोसेक एक्झिस्ट पाहिजे. एक्झिस्ट तर पाहिजेच पाहिजे, आपल्याला माहीत पण पाहिजे. मग आता लेट एक्स इज इक्वल टू, आता एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू चूज करताना मी कोणती व्हॅल्यू घेतोय बघा, √2 घेतोय. कारण साइन 45 म्हणजे π/4 इज इक्वल टू 1/√2 असतं. म्हणजेच कोसेक π/4 काय असेल, साईनचा इन्व्हर्स आहे, हा 1/√2 येतो, हा काय असेल, हा फक्त √2 असेल. कॉस π/4 पण 1/√2 असतो, म्हणून सेक π/4 किती असेल, फक्त √2 असेल. म्हणून कोसेक इन्व्हर्स √2 किती येणार, π/4 येणार, आणि सेक इन्व्हर्स मग √2 किती येणार, π/4 येणार. जी व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे अशी कोणती एक व्हॅल्यू चूज करायची. 0 तुम्ही नाही घेऊ शकत. का बरं नाही घेऊ शकत, कारण सेक आणि कोसेकची व्हॅल्यू कधी 0 नसतेच. सेक आणि कोसेकची व्हॅल्यू कधीही 0 नसते. सेक आणि कोसेकची व्हॅल्यू ही एकतर -1 पेक्षा कमी असते किंवा +1 पेक्षा जास्त असते. सेक आणि कोसेकची व्हॅल्यू ही -1 पेक्षा कमी असते किंवा +1 पेक्षा जास्त असते, त्याच्यामुळे 0 कधीच नसते. त्याच्यामुळे एक सुटेबल व्हॅल्यू घेतली आणि ती सुटेबल व्हॅल्यू काय आहे, सेक आणि कोसेकसाठी √2 आहे. एक्स इज इक्वल टू √2 घेतला, मग एफ ऑफ √2 किंवा परत एकदा लिहितो, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सेक इन्व्हर्स एक्स प्लस कोसेक इन्व्हर्स एक्स. एफ ऑफ √2 सेक इन्व्हर्स ऑफ √2 प्लस कोसेक इन्व्हर्स ऑफ √2. एफ ऑफ √2 म्हणजे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू √2 असताना एफ ऑफ √2 इक्वल टू सेक इन्व्हर्स √2 किती आहे, आत्ता सांगितलं तुम्हाला π/4, कारण सेक π/4 √2 असतो आणि कोसेक इन्व्हर्स √2 पण π/4. π/4 प्लस π/4 किती होईल, 2π/4, आणि 2π/4 म्हणजेच π/2. एफ ऑफ √2 म्हणजेच काय झाला, दॅट इज एफ ऑफ एक्स इक्वल टू π/2, म्हणजेच ती जी फिक्स व्हॅल्यू होती ती π/2. हेन्स सेक इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स इक्वल टू π/2. बस एवढंच आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करा. क्वेश्चन नंबर 6, डिफरन्शिएट फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. y इक्वल टू tan इनवर्स ऑफ log x. तर y इक्वल टू tan इनवर्स ऑफ log x आहे. याचे फॉर्म्युले आपण एकदा बघितले, परत एकदा रिवाइज करून घेऊ. tan इनवर्स आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स काय असतो, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर असतो. मग आता इथे एक्स ऐवजी काय तर log x आहे, म्हणजे फंक्शन आहे. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ फंक्शन पण आपण बघितलं एफ ऑफ एक्स काय असतं. तर इथे एक्सला रिप्लेस करायचं एफ ऑफ एक्सने, 1 प्लस एफ ऑफ एक्सचा
स्क्वेअर आणि इंटू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स घ्यायचा असतो. हा झाला आपला फॉर्म्युला. आता नाऊ एक्झाम्पल सॉल्व करू आपण. y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ लॉग एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट केला. वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू टॅन इनवर्स म्हणजे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर असतं, म्हणजे इथे काही 1/1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. मग हे काय येईल आता dy बाय dx इक्वल टू 1/1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. dy बाय dx इज इक्वल टू 1/x इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर. बस एवढंच. हे झालं आपलं फायनल आन्सर. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल y इक्वल टू कोसेक इनवर्स ई रेस टू मायनस एक्स. तर डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला कोसेक इनवर्सचा -1/x अंडर रूट एक्स स्क्वेअर -1 असा आहे. मग आता y इक्वल टू कोसेक इनवर्स ई रेस टू मायनस एक्स, याला काय करायचं डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केला. वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू कोसेक इनवर्स मायनस आहे 1/x म्हणजेच ई रेस टू मायनस एक्स अंडर रूट ई रेस टू मायनस एक्सचा स्क्वेअर -1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू मायनस एक्स इक्वल टू -1 ई रेस टू मायनस एक्स अंडर रूट ह्यांचं मल्टिप्लिकेशन होऊन जाईल ई रेस टू -2x -1 इंटू ई रेस टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल ई रेस टू मायनस एक्सच येईल आणि मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1. आता याच्यामध्ये हा ई रेस टू मायनस एक्स डिनॉमिनेटरचा हा ई रेस टू मायनस एक्स न्यूमरेटरचा कॅन्सल होऊन जाईल. मायनस आणि मायनस डबल मायनस साईन झाले, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. म्हणजे हे dy बाय dx इक्वल टू न्यूमरेटरला काहीच शिल्लक नाही राहणार, काहीच नाही म्हणजे 1 असतो मल्टिप्लिकेशनमध्ये अंडर रूट ई रेस टू -2x -1. इथपर्यंत आन्सर शोधलं तरी सफिशियंट आहे, पण आपल्याला अजून शोधायचं आहे. dy बाय dx इक्वल टू 1 अंडर रूट हा ई रेस टू निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे म्हणजे तो कुठं जाईल डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे 1 ई रेस टू 2x -1 इज इक्वल टू 1 अंडर रूट 1 ई रेस टू 2x इंटू 1 किती होईल हा ई रेस टू 2x अपॉन ई रेस टू 2x. dy बाय dx इज इक्वल टू 1 अंडर रूट 1 मायनस ई रेस टू 2x अपॉन ई रेस टू 2x म्हणजे ई रेस टू एक्सचा स्क्वेअर इक्वल टू 1 अंडर रूट. आता हा ई रेस टू एक्सचा स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, तो स्क्वेअर रूटच्या बाहेर येऊन जाईल, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये फक्त न्यूमरेटरच राहील 1 मायनस ई रेस टू 2x आणि हा बाहेर आल्यावर काय होईल हा बाहेर आल्यावर ई रेस टू एक्स होईल. आणि हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर असतो, तो न्यूमरेटरला शिफ्ट होईल, म्हणजे dy बाय dx इक्वल टू हे होऊन जाईल ई रेस टू एक्स डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस ई रेस टू 2x. हे झालं आपलं फायनल आन्सर. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ एक्स क्यूब.
आपल्याला कॉट इनवर्स ऑफ एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह शोधायचं आहे. काय करायचं याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू कॉट, कॉट म्हणजे काय, निगेटिव्ह येतो, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे इथे एक्स काय, एक्स क्यूब आहे त्याचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय, 3x स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू मायनस 3x स्क्वेअर अपॉन 1 प्लस यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होत असतं एक्स क्यूब. बस एवढंच आहे, 2 स्टेपमध्ये आन्सर मिळतं. नेक्स्ट 4th नंबरचा y इज इक्वल टू कॉट इनवर्स 4x. खूप सोपे एक्झाम्पल आहे, एकाच बोर्डवरती सर्व होऊन जातील. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dy बाय dx. कॉट इनवर्सचा फॉर्म्युला आहे -1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे -1/1 प्लस 4x स्क्वेअर इंटू 4x स्क्वेअर. काय लिहिले, 4x इंटू लॉग 4 dy बाय dx इक्वल टू मायनस 4x लॉग 4 अपॉन 1 प्लस 4x या दोघांचं मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. हे झालं आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट y इज इक्वल टू टॅन इनवर्स रूट एक्स. याला पण डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx. टॅन इनवर्सचा काय फॉर्म्युला, टॅन इनवर्सचा फक्त 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, मायनस नाही आहे. मग 1/1 प्लस एक्स म्हणजे काय, रूट एक्स आहे, रूट एक्सचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स dy बाय dx इक्वल टू 1/2 रूट एक्स इंटू 1 प्लस रूट एक्सचा स्क्वेअर म्हणजेच काय होऊन जाईल, एक्स. हे झालं त्याचा आन्सर. पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट y इक्वल टू साइन इनवर्स अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. याला पण डिफरन्शिएट करायचं आहे, काही नाही. साइन इनवर्स नंतरची जी टर्म आहे ती फक्त थोडी मोठी आहे, बाकी मेथड तर तीच राहणार आहे. साइन इनवर्सचा फॉर्म्युला माहीत पाहिजे आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. याला डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू साइन इनवर्स 1 अंडर रूट 1 मायनस एक्स म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट आहे स्क्वेअर रूट सहित, अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2चा स्क्वेअर इंटू याचा डेरिव्हेटिव्ह. आता हा स्क्वेअर रूटमध्ये म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/2 रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह. आता हा डिवाइडचा 2 तर तसाच राहील, 1चा डेरिव्हेटिव्ह 0, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x अपॉन 2. आता हे जे एवढे डेरिव्हेटिव्ह आपण शोधलेले आहेत अरेंज करून घ्यायचे. 1 अंडर रूट 1 मायनस हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल, 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू 1/2 अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू 0 प्लस 2x अपॉन 2 म्हणजे 0 प्लस 2x म्हणजे 2x आहे, म्हणजे हे 2 कॅन्सल होऊन जातील आणि इथे फक्त x उरणार आहे. dy बाय dx इज इक्वल टू, आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 1 अंडर रूट 2 इंटू 1 किती होईल, 2 होईल, मायनस हे इथे ब्रॅकेट आहे नसला तर हा -1 होईल आणि हा मायनस एक्स स्क्वेअर होईल अपॉन 2.
इंटू 1/2 अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि न्यूमरेटरला इथे काय एक्स आहे इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 2 मायनस 1 किती 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू हा 2 नंतर घेऊ आपण 1 अपॉन अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 हा 2 इकडे घेतला एक्स अपॉन 2 मध्ये टर्म्स आहे तशाचे ॲडजस्टमेंट बघून घ्या 2 मायनस 1 फक्त 1 झालं आहे बाकीचं जे आहे तेच आता हा 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि हा 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे ए मायनस बी आणि ए प्लस बी काय असतं हे असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मग आता इथे इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 1 ए म्हणजे 1 आहे म्हणजे 1चा स्क्वेअर 1च असतो मायनस बी म्हणजे एक्स स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर हे फक्त न्यूमरेटरचं झालं डिनॉमिनेटरचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होईल 2 × 2 4 होईल आणि हा एक्स अपॉन 2 ॲज इट इज न्यूमरेटरला काय येईल इथे हा एक्स अपॉन 2 ॲज इट इज लिहिला अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे हे एक्स रेस टू काय होईल 4 होईल आणि हा 4 स्क्वेअर रूटमधून बाहेर येईल 4 स्क्वेअर रूटमधून बाहेर आल्यावरती 2 हा 2 डिवाइडचा आणि हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटरचा कॅन्सल होऊन जाईल फायनल आन्सर काय उरतं dy/dx इज इक्वल टू एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स रेस टू 4 dy/dx उरतं एक्स अपॉन अंडर रूट एक्स मायनस 1 मायनस एक्स रेस टू 4 y इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि कॉस इनवर्सचा फॉर्म्युला मी लिहून ठेवलेला आहे -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे डिफरन्शिएट करायचं आहे ना विथ रिस्पेक्ट टू एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू कॉस इनवर्स म्हणजे -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्सची व्हॅल्यू काय आहे तर 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे त्याचा काय होईल स्क्वेअर इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1चा तर 0 येईल मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x आता हे 0 मायनस 2x म्हणजे मायनस 2x आहे हा मायनस आणि हा मायनस 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 काय व्हायला पाहिजे मायनस मायनस प्लस व्हायला पाहिजे 2x डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे एक्सपान्शन करून घ्यायचं फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे किती 2x स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे एक्स रेस टू 4 dy/dx न्यूमरेटर तर काय आता बदलणार नाही 2x ॲज इट इज इथे मायनस साईन आहे आतले सर्व साईन बदलतील 1 -1 हा मायनस मायनस प्लस 2x आणि मायनस प्लस मायनस एक्स रेस टू 4 1 आणि -1 कॅन्सल dy/dx इक्वल टू 2x अपॉन अंडर रूट 2x मायनस एक्स रेस टू 4 एक मिनिट 1 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर होता फर्स्ट टर्म इंटू 2 इंटू इथे 2x स्क्वेअर आहे इथे 2x स्क्वेअर लिहिला आहे इथं राहिला फक्त 2x स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर होईल ह्या दोघांमधून काय कॉमन निघू शकतं ह्या दोघांमधून एक्स स्क्वेअर कॉमन निघू शकतो आणि एक्स स्क्वेअर जर स्क्वेअर रूटच्या बाहेर आला तर काय होईल फक्त एक्स होईल म्हणजे इथे 2 शिल्लक राहील आणि इथे एक्स स्क्वेअर शिल्लक राहील हा एक्स कॅन्सल dy/dx इज इक्वल टू 2 अपॉन अंडर रूट 2 मायनस एक्स स्क्वेअर बस इतकंच आहे पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट 8 नंबरचं एक्झाम्पल y इक्वल टू साइन इनवर्स एक्स रेस टू 3/2 साइन इनवर्सचा फॉर्म्युला आता फॉर्म्युला नाही लिहित मी डायरेक्ट लिहितो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट
1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजे काय, एक्स रेस टू 3/2 आहे त्याचा स्क्वेअर इंटू एक्स रेस टू 3/2चा स्क्वेअर. 3/2 एक्स रेस टू 3/2 मायनस 1 इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स रेस टू 3/2 आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. हा काय होऊन जाईल, एक्स क्यूब होऊन जाईल. 3/2 3/2 मायनस 1 किती असतं, 3/2 मायनस 1 म्हणजे 1/2 असतं. बस टर्म ॲडजस्ट करायच्या. हा 3 एक्स रेस टू 1/2 म्हणजेच रूट एक्स. हा 2 जाईल डिनॉमिनेटरला, 2 अंडर रूट 1 मायनस एक्स क्यूब. हा झाला आपला dy/dx. बस एवढंच आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करा. 9 आणि 10 दोन्ही सोबतच लिहिले. छोटे छोटे एक्झाम्पल आहे, छोटे छोटे एक्झाम्पल आहे आणि एक छोटीशी कन्सेप्ट आहे, त्याच्यावरती ते डिपेंड आहेत. 9 नंबरचे घेऊ अगोदर. मग डायरेक्टली तुम्ही आता डिफरन्शिएट नाही, डायरेक्ट नाही, मॉडिफिकेशन करायचं. y इक्वल टू कॉस क्यूब आहे. याला काय करायचं, कॉस क्यूब म्हणजे टोटल टर्मचा क्यूब आहे. कॉस इनवर्स ऑफ एक्स क्यूब चा क्यूब. हा क्यूब कुठं लिहिला, सर्व टर्मच्या बाहेर लिहिला. आता कॉस आणि कॉस इनवर्स काय होतं तर कॅन्सल होतं. म्हणजे हे y इक्वल टू काय उरलं, एक्स क्यूबचा क्यूब. म्हणजे y इक्वल टू काय झालं, एक्स रेस टू यांचं होतं मल्टिप्लिकेशन. y इक्वल टू एक्स रेस टू काय झालं 9. मला डिफरन्शिएट करायचं आत्ता. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx आणि एक्स रेस टू 9चा डेरिव्हेटिव्ह 9x रेस टू 8. बस एवढं आहे. पुढचं पण तसंच. y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ रूट एक्स आणि ह्या टोटल टर्मच्या पॉवरला काय पाठवायचा, हा 4. साइन आणि साइन इनवर्स काय होतील, कॅन्सल होतील. साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल झाल्यावर y इज इक्वल टू उरतो रूट एक्स आणि त्याच्या रेस टू किती 4. रूट म्हणजे किती, रूट म्हणजे रेस टू 1/2 आणि रेस टू 4 म्हणजे y इक्वल टू काय आलं, y इक्वल टू आलं एक्स स्क्वेअर. आणि याला जर आपण डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू एक्स तर dy/dx इज इक्वल टू येईल 2x. बस एवढंच. आपले एक्सरसाइज 1.2 मध्ये आजच्या एक्सरसाइजमध्ये आजच्या याच्यात व्हिडिओमध्ये क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6 कंप्लीट झालेले आहेत. कंपॅरेटिव्हली हा व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल पण तरी हरकत नाही. आपल्याला सिलेबस कवर करायचं आहे तर व्हिडिओ थोडेसे मोठे झाले तरी हरकत नाही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांसोबत तुमच्या शेअर करा. हे पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. थँक्यू.